सर्वप्रथम डॉक्टर देवधर मॅडम, मॅनेजमेंट आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलचे मी आभार मानते. मी औरंगाबादमध्ये नवीनच होते, तर म्हणजे मी 2014 आणि 2020 म्हणजे दोन्ही डिलिव्हरीज मॅडमकडे झाल्या आहेत माझ्या. आय वॉज प्रेग्नेंट फर्स्ट टाईम ॲट द एज ऑफ 29, जस्ट 28 संपत होतं. म्हणजे मी रेडी नव्हते त्यावेळेला. मॅडमने मला इतकं छान काउन्सिल केलं आणि त्या क्षणानंतर माझं जगच बदलून गेलं. म्हणजे मला माहीत आता शिक्षण संपलं आहे, सगळं संपलं आहे, आपल्याला जॉब करायचं आहे, ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे, नको आता नको असं म्हणजे वाटत होतं. पण मॅडमने मला इतकं छान रेडी केलं, इतकं काउन्सिल केलं, त्याच्यानंतर माझं जग बदलून गेलं. आणि माय गायनेकोलॉजिस्ट इज कम्फर्टेबल, मी कम्फर्टेबल. म्हणजे जे पण मंथली चेकअप केले मॅडमकडे, जे पण मॅडमनी मला इन्स्ट्रक्शन दिले, मी सगळे फॉलो केले. मला कधीच डाऊट नाही आला. एव्हरी टाईम खूप छान कन्व्हर्सेशन. आणि प्रत्येक टाईम मॅडम कम्युनिकेशनसाठी रेडी. मी मॅडमला फोन करायचे, मॅडम आज येऊ, हे असं आपलं ठरलेलं आहे, ओके. कॅबिनमध्ये आल्यानंतर पण मी छान वेळ देऊन कम्युनिकेशन छान झालं, कधीच काही प्रॉब्लेम नाही. माझ्या दोन्ही डिलिव्हरीजमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स ॲसच नव्हते. जस्ट वाव, BP छान आहे, शुगर छान आहे, प्रीती सगळं काही एकदम छान आहे. थोडी पळपळ हां, म्हणजे मी ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहे, त्याच्यामुळे मी प्रेग्नंट लेडीला मी ॲनेस्थेशिया दिलेला आहे. मी पण सगळे कॉम्प्लिकेशन्स बघितलेले आहे. घाटीमध्ये होते मी, आधी हेडगेवारला होते, आता बजाज हॉस्पिटलला आहे. तर इमर्जन्सी C-सेक्शन त्यालासुद्धा ॲनेस्थेशिया दिला आहे. पण मला कधी अशी म्हणजे कधी मनात विचार आले, पण कधी अशी एवढी एन्झायटी नाही झाली. नाही, मॅडम माझ्यासोबत आहेत, काही माझे काही कॉम्प्लिकेशन्स इतके हे नाही आहेत किंवा ॲज त्याला काही कॉम्प्लिकेशन्स म्हणताच येत नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे मी मॅडमसोबतच आहे ते इथे. मी रोज मॅडमसोबत जेवणाचा टेबल आणि त्यांच्यासोबतचं जेवण, टिफिनमधलं जेवण शेअर करते. ते कोणी सध्या करू शकत नाही, ते भाग्य मला आहे. त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि आईला आपल्या मुलांकडे बघून जे समाधान आणि जे सुख वाटतं ते थँक्यू, त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि ते आज व्यक्त करण्याची ते संधी मिळाली, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद.